त्यानंतर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचे या ठिकाणी स्वागत आणि आता या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न होत आहे। आदरणीय श्री राणे साहेब यांच्या हस्ते पूर्ण माती होणार हे करू वातावरणीय बदल अल निनोचा प्रभाव आणि एक मिनिट जरा बाजूला व्हा. जलसंकट हरितवायू संकट टाळण्यासाठी ग्रामपंचायत हरकुळ बुद्रुकच्या वतीने देशी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आलेला आहे। या प्रसंगी त्या वतीने घेण्यात येऊन त्यांचे पूर्ण संवर्धन आणि पुढील सर्व वृक्ष लागवडीचा कार्यक्रम या ठिकाणी आपण शुभारंभ करत आहोत। या ठिकाणी उपस्थित सन्माननीय मनोज रावराणे साहेब आहेत, या ठिकाणी उपस्थित पंचायत समिती सदस्य सन्माननीय पेडणेकर मॅडम, आपल्या सन्माननीय देशपांडे साहेब, पंचायत समिती कणकवलीचे आदरणीय गट अधिकारी अरुण चव्हाण साहेब, पंचायत समिती सन्माननीय विस्तार अधिकारी वारंग साहेब, सन्माननीय कृषी अधिकारी बरसट साहेब। नमस्कार। आज या ठिकाणी हरकुळ बुद्रुक ग्रामपंचायतच्या वतीनं देशी वृक्ष लागवड हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता। आदरणीय या जिल्ह्याचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे आदरणीय आमचे नेते राणेसाहेब यांच्या हस्ते या ठिकाणी या वृक्षारोपणाचा या ठिकाणी आम्ही शुभारंभ केलेला आहे। त्यांच्यासोबत या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे हेही सुद्धा उपस्थित होते। आमचे जीप सदस्य, पंचायत समिती सदस्य, प्रशासनातील आमचे तहसीलदार देशपांडे साहेब, आमच्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, तसेच आमच्या ग्रामपंचायत उपसरपंच, सर्व कार्यकारिणी आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी बोलते। सध्याच्या काळामध्ये जो निसर्गाचा जो असमतोल जी वातावरण तयार झालं आहे त्या दृष्टीनं देशी झाडांची लागवड करणं फार या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि पर्यावरण वाचवावं आणि देशी झाडांची जी प्रजाती आहे ती नष्ट होण्याच्या मार्गावर जंगलतोड झाल्यामुळे त्याचा एक संवर्धन व्हावं या दृष्टिकोनातून आपण देशी झाडांचं या ठिकाणी आज पहिल्या टप्प्यामध्ये आपण 75 झाडांचं नियोजन या नरडवे रोड आणि आमच्या या दुतर्फा करण्याचं योजलं आहे आणि पुढच्या काळामध्ये हरकुळ बुद्रुक महसुली जो गाव आहे, जो आमचा हरकुळ बुद्रुक ज्या ठिकाणी सुरू होतो मुडेश्वर मंदिर येथे आणि आमचा रामेश्वर मंदिर सांगवे या इथपर्यंतचा जो आमचा पॅसेज आहे तिथपर्यंत आम्ही झाडांची या दुतर्फा लागवड करण्याचा आम्ही या ठिकाणी संकल्प केलेला आहे। यासाठी मला आमच्या सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील आमच्या ग्रामस्थांचं पूर्णपणे सहकार्य लाभले आणि त्यांचं संवर्धन करण्याचा मानस आमच्या ग्रामपंचायतीने या ठिकाणी केलेला आहे। देशी झाडं म्हणजे यामध्ये कुठल्या देशी झाडं म्हणजे या ठिकाणी वड असेल, पिंपळ असेल, आवळा असेल, या ठिकाणी रायवळ आंबा असेल, म्हणजे बकुळी म्हणजे ओळ असेल, सुपारीचं झाड नाही लावलं आपण। ही देशी जी झाडं आहे जंगलातली म्हणजे फॉरेस्ट्रीमधली ही झाडांचं संवर्धन, ज्या झाडांवर पक्षी फळं येतील आणि पक्ष्यांचं सुद्धा त्या ठिकाणी संवर्धन, अशा प्रकारची झाडं आपण या ठिकाणी निवडलेली आहेत आणि त्या प्रकारची आपण या ठिकाणी लागवड करतो। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा।